बाळूमामाच्या तळावर एक नवीन लग्न झालेलं जोडपं आलेलं होतं. ते येतात तळावर, मामांचं दर्शन घेतात. मामा म्हणतात बसा, बसतात. मामा जे असणाऱ्या आपल्या गड्याला सांगतात यांना कन्या आंबिलीचा परसा दे. मग ते नवीन लग्न झालेली महिला म्हणते मामा मला काय कन्या आवडत नाही, मी काय कन्या खाणार नाही. मामा म्हणतात तुला कन्या खावं लागतील. ती महिला म्हणते कन्या मी खाणार नाही मामा, मला काय आवडत नाही. मामा म्हणतात कन्या खावं लागतील. कन्या कन्या कन्या. बाळू मामाने तिला 5 कन्या 5 मुली दिल्या. म्हणजे बाळू मामाच्या प्रसादात एवढी ताकद होती, बाळू मामाच्या भंडाऱ्यात एवढी ताकद होती. जो कोणी बाळू मामाचा प्रसाद खातोय, जो कोणी बाळू मामाचा कपाळी भंडारा लावतोय, त्याचं दुःख इडा पिडा टाळणार त्या भंडाऱ्यात ताकद आहे. बाळू मामाच्या कन्या आंबिलीच्या प्रसादात ताकद आहे. कन्या आंबिलीचा प्रसाद कुणालाही मिळत नाही, नशीबवान लोकांना कन्या आंबिलीचा प्रसाद मिळतोय. जय बाळू. बाळूमामाच्या तळावर एक नवीन लग्न झालेलं जोडपं आलेलं होतं. ते येतात तळावर, मामांचं दर्शन घेतात. मामा म्हणतात बसा, बसतात. मामा जे असणाऱ्या आपल्या गड्याला सांगतात यांना कन्या आंबिलीचा परसा दे. मग ते नवीन लग्न झालेली महिला म्हणते मामा मला काय कन्या आवडत नाही, मी काय कन्या खाणार नाही. मामा म्हणतात तुला कन्या खावं लागतील. ती महिला म्हणते कन्या मी खाणार नाही मामा, मला काय आवडत नाही. मामा म्हणतात कन्या खावं लागतील. कन्या कन्या कन्या. बाळू मामाने तिला 5 कन्या 5 मुली दिल्या. म्हणजे बाळू मामाच्या प्रसादात एवढी ताकद होती, बाळू मामाच्या भंडाऱ्यात एवढी ताकद होती. जो कोणी बाळू मामाचा प्रसाद खातोय, जो कोणी बाळू मामाचा कपाळी भंडारा लावतोय, त्याचं दुःख इडा पिडा टाळणार त्या भंडाऱ्यात ताकद आहे. बाळू मामाच्या कन्या आंबिलीच्या प्रसादात ताकद आहे. कन्या आंबिलीचा प्रसाद कुणालाही मिळत नाही, नशीबवान लोकांना कन्या आंबिलीचा प्रसाद मिळतोय. जय बाळू.